विद्यार्थी मित्रांनो, SSC GD कॉन्स्टेबल या भरतीसाठी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत जे हवामान शास्त्र या टॉपिकवर आधारित आहे. मोस्ट IMP क्वेश्चन आहे. चला तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नांकडे. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळे उद्भवणारे ठिकाण आपल्याला शोधायचं आहे. ऑप्शन ए अरबी समुद्र आणि प्रशांत महासागर, ऑप्शन बी बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, ऑप्शन सी प्रशांत महासागर आणि ऑप्शन डी आर्क्टिक महासागर. सांगा यापैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. प्रश्न दुसरा. तामिळनाडूतील हिवाळी पर्जन्य डॅशमुळे उद्भवते. सांगा. ऑप्शन ए स्थानिक वारे, ऑप्शन बी ईशान्य व्यापारी वारे, ऑप्शन सी नैऋत्य व्यापारी वारे आणि ऑप्शन डी समशीतोष्ण चक्रीवादळे. सांगा यापैकी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी ईशान्य व्यापारी वारे. प्रश्न तिसरा. 1970 मधील भोला चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात कोणते बेट उदयास आले होते. सांगा. हा प्रश्न SSC GD कॉन्स्टेबल 2019 चा आहे. ऑप्शन ए लोआचारा बेट, ऑप्शन बी जम्बूद्वीप, ऑप्शन सी गोरमारा बेट आणि ऑप्शन डी न्यू मुरे बेट. यामध्ये 2 ठिकाणी ऑप्शन सी झालेला आहे, पण जे चौथं ऑप्शन आहे ते ऑप्शन डी आहे. तर सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी न्यू मुरे बेट. प्रश्न चौथा. ऑक्टोबर 2020 मध्ये टायफून मोलाव चा फटका कोणत्या देशाला बसला होता. सांगा. ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी व्हिएतनाम, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी मालदीव. मित्रांनो, आपण फक्त या व्हिडिओमध्ये 6च प्रश्न घेतलेले आहेत जे IMP क्वेश्चन आहे. तर सांगा या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन बी व्हिएतनाम. प्रश्न क्रमांक 5. मतलाई वारे आणि खारे वारे डॅशमुळे उद्भवतात. हा प्रश्न SSC GD कॉन्स्टेबल 2019 चा आहे आणि हे प्रश्न या पेपरमध्ये येण्याचे चान्सेस पण आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लागे तर 2 वेळेस बघा, पण पूर्ण प्रश्न लक्षात ठेवा. तर सांगा या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन ए संवहन, ऑप्शन 2 अनुकूलन, ऑप्शन 3 प्रारण आणि ऑप्शन 4 वहन. सांगा यापैकी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन ए संवहन. मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 6. प्रियरिचच्या हवामान संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. ऑप्शन ए येथे स्थानिक लू वारे वाहतात, ऑप्शन बी वार्षिक पर्जन्य खूप जास्त असते, ऑप्शन सी उत्तर दक्षिण वाऱ्याचा अडथळा असतो, ऑप्शन डी येथे तीव्र तापमानासह खंडीय प्रकारचे हवामान असते. सांगा. हा प्रश्न SSC GD कॉन्स्टेबल 2019 चा आहे. हे प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतात. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच कुठल्याही प्रकारच्या ज्या भरत्या निघत असतात त्याविषयी आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झामच्या दृष्टीने घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच ठेवा. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन डी
येथे तीव्र तापमानासह खंडीय प्रकारचे हवामान असते.